व्यसनाधीन सख्या भावाचा खून केल्याप्रकरणी आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा। बिद्री गावातील खुनाची घटना। कोल्हापूर। वारंवार दारू पिऊन घरातील साहित्याची मोडतोड करून दंगा करून संपूर्ण कुटुंबियांना त्रास देणारा सक्का भाऊ मारुती बारड याचा खून केल्याप्रकरणी मोहनानंदा बारड वय वर्ष 35 राहणार बिद्री तालुका कागल यास जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 3 जिल्हा शैलेंद्र तांबेसो यांनी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली। या खटल्यात सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट सुजाता इंगळे यांनी काम पाहिले। मयत मारुती बारड हा दारूचा व्यसनी होता। कोणतेही काम न करता दारू पिऊन घरात यायचा। जेवणाची भांडी घरातील साहित्य विस्कटून नुकसान करीत होता। 17 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9 वाजता घरात जेवण करीत असताना आरोपी मोहन बारड व मारुती बारड याच्यात वाद होऊन हाणामारी झाली। त्यावेळी चिडलेल्या मोहन याने रागाच्या भरात मारुतीवर खुरप्याने छातीवर वार करून गंभीर जखमी केले। त्यात त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला। या घटनेची नोंद मुरगुड पोलीस ठाण्यात झाली होती। या प्रकरणी मुरगुड पोलिसांनी आरोपी मोहन बारड यास अटक केली। तपास करून तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांनी जिल्ह्यात न्यायालयात दोषारोप दाखल केले होते। या खटल्याचे कामकाज न्यायाधीश श्री शैलेंद्र तांबेसो यांच्या न्यायालयात चालले। सरकारी वकील ॲडव्होकेट सुजाता इंगळे यांनी 12 साक्षीदार तपासले। समोर आलेले पुरावे व सरकारी वकील यांनी जोरदार केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून न्यायाधीश श्री शैलेंद्र तांबेसो यांनी आरोपी मोहन बारड याला आजीवन कारावास आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। मुरगुड पोलीस ठाण्यातील पैरवी अधिकारी संजय पाटील यांनी खटल्याच्या कामकाजात मदत केली।